विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला दिवाळीपूर्वी अर्थात सुट्ट्या लागण्यापूर्वी पाहिलं आपण. आता दिवाळी या सुट्ट्यामध्ये सुद्धा माझा विचार होता तुम्हाला व्हॉट्सअप रेग्युलर तुम्हाला म्हणजे व्हिडिओ पाठवावा व्हॉट्सअपवर, नाही का. परंतु प्रश्न असा होता की तुम्हाला सुट्ट्याचा आनंद घेता यावा, तुम्हाला सुट्ट्या दरम्यान हा भाग नसावा, म्हणून मी थोडंसं शासनाचा तसा प्रकारचा आदेशही होता. सरकारने म्हटलं की विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये कुठलाही होमवर्क देऊ नका किंवा ऑनलाईन शिक्षण ठेवू नका, म्हणून आपला व्हिडिओ तेव्हा बंद ठेवलं. असो, तर त्यापूर्वी दिवाळीच्या पूर्वी आपण या ॲनिमल क्लासिफिकेशन या पाठामधलं पाठ नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन यामध्ये जो आपला लास्ट होता फायलम तो म्हणजे व्हर्टिब्रेटा, त्यामधलं आपला फायलम कॉर्डेटा, त्यामधलं आपण बघितलं सब फायलम व्हर्टिब्रेटा आणि सब फायलम व्हर्टिब्रेटामध्ये एकूण 6 होते क्लास, लहान ग्रुप त्याच्यापेक्षा आणखी पडले आपण, लहान ग्रुप पाडले आपण. तो पहिला होता क्लास, त्याला नाव दिलं आपण क्लास, म्हणजे सब फायलम म्हणजे सब फायलम कोणता व्हर्टिब्रेटा. इट इज डिवायडेड इंटू 6 स्मॉल ग्रुप, इट इज कॉल्ड ॲज क्लास. आणि त्या क्लासला नाव दिले आपण. पहिला कोणता होता सायक्लोस्टोमा, सेकंड पायसेस, थर्ड ॲम्फिबिया, फोर्थ ॲव्ज आणि फोर्थ कोणता होईल रेप्टिलिया, फिफ्थ ॲव्ज आणि 6 कोणता होईल मॅमल्स. तर पुन्हा एकदा बघू आपण. द सबफायलम व्हर्टिब्रेटा इट हॅज बीन डिवायडेड इंटू 6 स्मॉल ग्रुप्स. दिस 6 स्मॉल ग्रुप, ईच ग्रुप इज कॉल्ड ॲज क्लास. यापैकी आपण 6 क्लासचे माझे नाव सांगितले. परत एकदा पाहू आपण. पहिला क्लास सायक्लोस्टोमा, सेकंड क्लास पायसेस, थर्ड ॲम्फिबिया, फोर्थ रेप्टिलिया, फिफ्थ ॲव्ज अँड 6 मॅमेलिया. त्यापैकी आपण 3 क्लास बघितले ते मागच्या पिरियडला, आणि आजच्या पिरियडला आपण बघणार आहोत ते म्हणजे उर्वरित 3 क्लासेस. ते कोणते कोणते तुम्हाला थोडं सांगतो मी ब्रीफमध्ये, बघा. तर पहिला आहे क्लास रेप्टिलिया, त्यानंतर बघणार आहोत आपण क्लास ॲव्ज, त्यानंतर क्लास मॅमेलिया, आणि शेवटच्या याच्यामध्ये काही अपवादाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, एक्सेप्शन केस त्याला म्हणतो आपण, ते म्हणजे क्रोकोडाईल अँड घडियाल, ज्याला मगर म्हणतो आपण, त्यानंतर व्हेल आणि वालरस, यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पाहूया आपण क्लास रेप्टिलिया. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी, जे जमिनीवर तुम्हाला सरपटताना दिसतात जमिनीवर आपल्याला, रेप्टिलिया. These animals are first terrestrial animals with creeping movement. जगातले पहिले असे ॲनिमल आहेत जे पाण्याबाहेर येऊन राहू लागलेले आहेत किंवा पाण्यात बाहेर राहतात, परंतु ते कसे आहेत क्रीपिंग मूवमेंट, ते जमिनीवर सरपटताना चालतात, नुसते पायाने चालत नाही. काही भार पायावरनं, काही भाग शरीराच्या व्हेंट्रल साईडवर असते, पोटावर असतो, म्हणून त्याला म्हणतो आपण क्रीपिंग मूवमेंट ॲनिमल्स. फर्स्ट टेरेस्ट्रियल ॲनिमल विथ क्रीपिंग मूवमेंट. आता प्रश्न असा आहे, तर याच्यामध्ये सगळ्यांनाच पाय असते का नाही? जसे स्नेक याच्यामध्ये आहे, या ॲनिमलमध्ये स्नेक आहेत, त्यांना पायच राहत नाही, तर नाहीत त्यांना मग काय मग उपाय, त्यांना मग ओन्ली क्रीपिंग मूवमेंट, ओन्ली क्रॉलिंग मूवमेंट, सरपटतात फक्त विदाऊट, त्यांना बिकॉज दे हॅव नो लेग्स, पाय नसल्यामुळे ते फक्त सरपटतात. परंतु असं म्हटलं आपण क्रोकोडाईल, मगर, टॉर्टाईज यांना पाय असतात, सरडा वगैरे, घोरपड वगैरे आहे ना, लिझार्ड, मग त्यांना दे टेक सपोर्ट ऑफ द लेग्स अँड टेक सपोर्ट ऑफ द बॉडीच्या साहाय्याने आणि लेग्सच्या पण साहाय्याने ते क्रीपिंग मूवमेंट करतात. म्हणजे 2 भाग पडलेले आहेत, रेप्टाईल्स विथ लेग्स अँड रेप्टाईल विदाऊट लेग्स. तर आपण बघूया आपण आता. सो दे हॅव क्रीपिंग मूवमेंट, म्हणजे दे मूव विथ द हेल्प ऑफ बॉडी सपोर्ट, नॉट ओनली विथ द लेग्स बट ऑल्सो विथ द बॉडी सपोर्ट. सेकंड कॅरेक्टर्स याच्यामध्ये असं आहे कोल्ड ब्लडेड, देअर बॉडी टेम्परेचर चेंजेस ॲज पर सराउंडिंग टेम्परेचर, म्हणजे इफ द सराउंडिंग टेम्परेचर चेंजेस देअर बॉडी टेम्परेचर ऑल्सो चेंज.
ठीक आहे. याला म्हणतो आपण पाईकिलोथर्म. जसे याच्यापूर्वीचे ॲनिमल होते सगळे या प्रकारचेच, याला म्हणतात पाईकिलोथर्म. शीतरक्तीय प्राणी, शीतरक्तीय, कोल्ड ब्लडेड. क्रीप, आता बघा व्हाय दे क्रीप, बिकॉज बॉडी इज हेवी, बॉडी कॅन्ट बी लिफ्टेड विथ द लेग्स. नुसत्या पायाच्या भरशावर त्याची बॉडी उचलल्या जाऊ शकत नाही, म्हणून दे क्रीप with the help of body support. Without body support they cannot move from one place to another place. हे असं कारण आहे. Their skin is dry and scaly. आणि बघा स्किन कशी असते, ड्राय. बघा तुम्ही कोणते साप बघा, हे ॲनिमल बघा, स्किन इज ड्राय अँड स्केली, खवल्याचं याच्यावर आवरण असते. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. डोकं आणि ट्रंक म्हणजे धड याच्या मधामध्ये काय असते, नेक. एक्सटर्नल इयर अब्सेंट. याच्यामध्ये जसं तुम्हाला कान असते बाहेरचं कान, असं कान तुम्हाला कधी दिसतो का सापामध्ये, सरड्यामध्ये नाही, छिद्र असतो फक्त, म्हणून म्हटलं एक्सटर्नल इयर इज अब्सेंट. इंटरनल इयर मात्र असतो आतमध्ये, तो दिसत नाही आपल्याला, परंतु एक्सटर्नल इयर इज अब्सेंट. त्यानंतर डिजिट्स प्रोव्हाइडेड विथ क्लास. त्यांच्या ज्यांना बोटं असतात म्हणजे पाय असतात, म्हणजे ना काही काहींना पाय असतात, लेग्स. इफ दे हॅव लेग्स दे हॅव डिजिट्स. आणि त्यांच्या बोटांवरती नखे असतात, क्लॉज त्याला म्हणतो आपण, नख. तीक्ष्ण नख असतं त्याला म्हणतो आपण, त्याला नख्या म्हणतो आपण. आता एक्झाम्पल कोणते याचे सांगा बरेचं, एक्झाम्पल कोणते याच्यामध्ये, एक्झाम्पल आहे लिझार्ड्स, सरडे सगळेच, पाल लिझार्ड, पाल, गार्डन लिझार्ड्स त्याला सरडा म्हणतो आपण. त्यानंतर क्रोकोडाईल, मगर, स्नेक्स एक्सेट्रा. टॉर्टाईज त्याच्यामध्ये येतो. आता या पुढचं क्लास बघूया आपण, क्लास ॲव्ज. कॅरेक्टर्स ऑफ धिस क्लास. these animals are completely adapted for aerial life. ते हवेत राहण्यासाठी एकदम तयार झालेले आहेत, मॉडिफाईड आहेत, बदललेले आहेत, चेंज झालेले आहेत. दे हॅव कम्प्लिटली अडॅप्टेड म्हणजे चेंज, मॉडिफाईड फॉर एरियल लाईफ. दे आर वॉर्म ब्लडेड. आतापर्यंत ॲनिमल जे पाहिले आपण ते कसे होते, कोल्ड ब्लडेड. परंतु पहिल्यांदा या क्लासपासून कोल्ड ब्लडेड ॲनिमल संपले. कोणते मग, वॉर्म ब्लडेड ॲनिमल स्टार्ट. त्याला म्हणतो आपण होमिओथर्म. का बरं, बिकॉज इफ सराउंडिंग टेम्परेचर चेंज देअर बॉडी टेम्परेचर डज नॉट चेंज, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. तुमचं शरीर बघा, हिवाळ्यात थंड होतो का, नाही. उन्हाळ्यात गरम होतो का, नाही. सराउंडिंग गरम होते पण शरीर थंड. हिवाळ्यात आता बघा बरं, सराउंडिंग इज कोल्ड पण बॉडी टेम्परेचर आपलं गरमच असते. मग याला म्हणतो आपण बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट, फिक्स, डज नॉट चेंज. याला म्हणतो आपण वॉर्म ब्लडेड, उष्णरक्तीय, होमिओथर्म. एका वाक्यात, देअर बॉडी टेम्परेचर ऑलवेज फिक्स, कॉन्स्टंट, डज नॉट चेंज. बॉडी शेप कसा बघा यांचा, बॉडी स्पिंडल शेप. बघा यांच्या बॉडीचा शेप कसा असतो, बॉडी यांची बघा मध्यभागी अशी फुगीर आणि बाकी बाजूला कशी असते, अशी असते बॉडी, असते ना पक्षी बॉडी. हां, इकडे मग नेक अशा प्रकारे नेक असते यांची, आहे ना, इकडे चोच वगैरे अशा प्रकारची असते, बरोबर आहे. सो बॉडी कशी बघा, बॉडी स्पिंडल शेप, मध्यभागी ब्रॉड ॲट द मिडल पार्ट अँड टॅपर ॲट द बोथ द एंड, अशी बॉडी यांची असते. ठीक आहे, स्पिंडल शेप बॉडी. कशासाठी असते बॉडी सांगा बरं अशी, तुमच्या की बॉडी याची काऊन नसते, कारण टू मिनिमाइज एअर रेजिस्टन्स, हवेचा विरोध कमी व्हावा. समजा यांची बॉडी असती तुमच्यासारखी तर यांना हवेत उडता आलं असतं का, नाही, खूप झाला असता हवेचा विरोध, म्हणून टू मिनिमाइज, कमीत कमी एअर रेजिस्टन्स व्हावा म्हणून बॉडी स्पिंडल शेप. त्यानंतर त्यांना किती पाय असतात, 2च पाय तुम्हाला दिसतात, पण त्यांना 4 पाय असतात, 2 दिसत नाही. का बरं, बिकॉज 4 लिंब म्हणजे समोरचे पाय, FORE, 4 म्हणजे समोरचे, FOUR नाही, 4 म्हणजे 4. इथं अर्थ कोणता, FORE, 4 म्हणजे समोरचे लिंब, समोरचे पाय, मॉडिफाईड इंटू विंग्ज. याचं रूपांतर पंखामध्ये झालेलं असते, कोणाच्या, या ॲनिमलमध्ये. ठीक आहे, ओके. त्यानंतर डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स. त्यांच्या बोटांना काय असतात, खवले असतात. अँड बिअर क्लॉज, त्यांना पण काही काहींना नखं पण असतात.
नखे याला म्हणतो आपण. नखे वेगळे, नख्या वेगळ्या. नख्या तीक्ष्ण असतात नखापेक्षा. एक्झोस्केलेटन, त्यांच्या बॉडीमध्ये काय असते? एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरून सपोर्टिंग मटेरियल. ते कोणतं असते? फिदर्स. त्यांच्या अंगावरती जे पिसं असतात, फिदर्स, त्याला म्हणतो आपण एक्झोस्केलेटन. इट इज इन द फॉर्म ऑफ फिदर्स. त्या पुढचं कॅरेक्टर आहे नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. डोकं आणि धड याच्यामध्ये काय असते? नेक असते. ही नेक. त्यानंतर जॉ मॉडिफाईड इंटू बिक. तुम्ही जसं जबडा आहे, आ जबडा आपल्याला आहे ना, त्यांना असते का? त्यांना राहत नाही. जॉच्या ऐवजी यांना काय असते? बिक, चोच असते. जॉ इज मॉडिफाईड इंटू बिक, चोच. एक्झाम्पल कोणते? बर्ड्स, पॅरो, क्रो, पॅरॉट, पिकॉक, कोणते नाव लिहा? पिजन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आपण क्लास पाहणार आहोत तो म्हणजे मॅमेलिया, ज्या क्लासमध्ये आपण आहोत. सगळे मंकी, डॉंकी सर्व आपण याच्यामध्ये आहोत. तर पहिला कॅरेक्टर बघायचं. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्लास मॅमेलिया. मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट. त्यांना मॅमल्स काऊन म्हणतात? बिकॉज त्यांच्या बॉडीमध्ये, इन देअर बॉडी देअर आर स्पेशल ग्लँड दॅट आर कॉल्ड ॲज मॅमरी ग्लँड, सस्तन ग्रंथी, म्हणून त्याचं नाव आहे मॅमेलिया क्लास. ठीक आहे. वार्म ब्लडेड. त्यांना मॅमरी ग्लँड असते. आणखी काय असते? मिल्क ग्लँड, दूध पाजायला ग्रंथी पण असतात. मिल्क ग्लँड पण यांच्यामध्ये असते. वार्म ब्लडेड. दिस ॲनिमल्स आर वार्म ब्लडेड. त्यांचे शरीर कसं आहे? होमिओथर्म. बॉडी पार्ट्स कोणते कोणते आहेत? हेड, नेक, ट्रंक, टेल. शेवटी शेपटी असते. देर आर बॉडी पार्ट्स 4. बॉडी डिवाइडेड इंटू 4 बॉडी पार्ट्स. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इट हॅज बीन डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. कोणता कोणता? हेड, नेक, ट्रंक, टेल. ठीक आहे. डिजिट्स प्रोव्हाइडेड विथ नेल्स. बघा, त्यांच्या बोटांना नख असतात. काही काहीमध्ये नख्या असतात, क्लॉज. आणि काही काहीमध्ये नखही राहत नाही, नखेही राहत नाही. काय असते? हूज, खुरं असतात. जसं हरण, गाय, म्हैस आहे ना, बफेलो, काऊ, याच्यामध्ये का घोडा, याच्यामध्ये काय असते? हूज, खुरं असतात. वेगळ्या ॲनिमलमध्ये वेगळ्या प्रकारचे हे असतात. काहीमध्ये सम हॅव नेल्स, सम हॅव क्लॉज, सम हॅव हूज. एक्झोस्केलेटॉन प्रेझेंट ऑन द बॉडी दॅट इज हेअर्स. काहीमध्ये केस असतात, पूर्ण शरीरभर केसाचं आवरण असते. बॉडी इज कवर्ड विथ द हेअर. काहीमध्ये फर असते, फर आहे ना, काटेरी एकदम त्यांना असतात केस, त्याला म्हणतो आपण फर. ठीक आहे. आता एक्झाम्पल आपण डायग्राम काढली. बॅट म्हणजे वटवाघळाची डायग्राम काढलेली आहे. आता हे तुम्ही जे डायग्राम काढला आपण, हे जे आहे हे पंख नाही आहे, कारण मॅमल्स आहे. हा बर्ड्स आहे का? नाही. कोणाला वाटते बर्ड्स आहे. बर्ड्स नाही आहे, तो उडतो. पण काऊन उडतो? कारण दॅट हॅव द स्किन विंग लाईक स्ट्रक्चर मेडअप ऑफ स्किन. स्किनचं बनलं असते. पण ते कसं बनलं असते? हे असते बोन स्ट्रक्चर आणि त्याला कवर झालं असते याचं स्किनचं. त्याला म्हणतो आपण पॅन्टॅजियम. इट इज युज्ड फॉर द फ्लाइंग पर्पज. ठीक आहे. अशा प्रकारे हे बॅटचं स्ट्रक्चर आहे. याचं नाव माहिती ठेवा, पॅन्टॅजियम. इट इज अ फ्लाइंग स्ट्रक्चर प्रेझेंट इन द बॅट, बट इट इज द मॅमल्स. आता दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या तुम्हाला माहीत ठेवायच्या आहेत. एक म्हणजे कोणतं? क्रोकोडाईल अँड घडियाळ आर दे आर इन द वॉटर. ते पाण्यात राहतात केव्हा केव्हा, जमिनीवर पण राहतात. तुम्ही म्हणाल दे लिव्ह इन द वॉटर अँड ऑन द लँड. पण कोणी म्हणेल असं पाहून की ते ॲम्फिबिया आहेत, नाही का, व्याख्येप्रमाणे. पण नाही, ते कोण आहेत? दे आर रेप्टाईल अँड नॉट द ॲम्फिबिया. ठीक आहे. देन व्हेल. का असं म्हटलं आहे? कारण यांच्यामधले बाकीचे लक्षण जे आहेत ते कसे आहेत? दे मूव विथ द क्रिपिंग मूवमेंट आहे ना, म्हणून ते रेप्टाईल आहे. सरपडतात म्हणून ते रेप्टाईल आहेत. ते काही वेळाकरता पाण्यात राहतात, काही वेळेपर्यंत, परंतु ते काही हे नाही आहेत. ते आहेत रेप्टिलिया. दे आर नॉट ॲम्फिबिया. व्हेल आणि वालरस हे मासे, यांना मासे म्हणतो, पण हे मासे नाही, त्या वर्गातले नाही आहेत. कारण काय? दे लिव्ह इन वॉटर बट मॅमल्स नॉट द पायसेस. कारण काय? दे हॅव मॅमरी ग्लँड. ते डायरेक्टली गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. ते आपल्या पिल्लांना डायरेक्ट
जन्म देतात. म्हणून ते पायसेस नाही आहेत, म्हणजे फिशेस नाही. कारण फिश काय करते, अंडी घालतात आणि अंड्याद्वारे दे गिव्ह बर्थ टू देअर ऑफस्प्रिंग, अपत्यांना. पण हे असे आहे का? नाही. दे आर मॅमल्स बिकॉज दे हॅव मॅमरी ग्लँड, एक गोष्ट. सेकंड थिंग, दे डायरेक्टली गिव्ह बर्थ टू देअर ऑफस्प्रिंग. दे आर व्हिव्हिपेरस. आणि बाकीचे पैसे कसे आहे, म्हणजे ओव्हिपेरस आहे, अंडज आहे म्हणून. ठीक आहे. अशा प्रकारे आपण यांची माहिती बघितली आहे. मुद्दाम आजचा आपला दिवाळीनंतरचा पहिला पिरियड आहे म्हणून मी थोडंसं काही मॅटर घेतलेलं आहे, अगदी मोकळं लिहिलं आहे. पण असं उद्यापासून होणार नाही. पुढच्या पिरियडपासून तुम्हाला थोडंसं आपल्याला जागेचा अभाव राहतो आणि जास्त आपल्याला पोर्शन घ्यावा लागतो. इथं तुमचा पाठ संपलेला आहे. सगळ्यांनी स्वाध्याय सोडवून घ्या पद्धतशीर आणि काळजीपूर्वक याचा अभ्यास करा. तुम्हाला सगळं बिनपाऊन सांगता आलं पाहिजे. आणि तुम्ही कुठल्याही सोर्समधील सोर्समध्ये प्रश्न आहे तुम्ही मिळवू शकता. मॅक्झिमम तुम्ही प्रश्न तयार करा, स्वतः प्रश्न प्राप्त करा आणि त्यांचे उत्तर मात्र इथून लिहिण्याचा प्रयत्न करा. जर नाही तर मला विचारा. ठीक आहे. इथं आपण थांबूया. वी शुड स्टॉप. ओके.